आज आपण ड्रायफ्रूट्स शेवयाची खीर म्हणजे शिरकुर्मा टाईप खीर आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी 2 लिटर दूध, म्हैशीचं दूध आहे, 2 लिटर दूध मी हे तापायला ठेवलेलं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आणि दूध तापून आपल्याला उकळून घ्यायचं आहे. उकळून म्हणजे आटवून घ्यायचं आहे असं समजा. आता ह्यात घालण्यासाठी मी काय केलं आहे, खारका एक 10-15 आणि ड्रायफ्रूट्स एक साधारण 100 ग्रॅम धरा असे हे भिजत घातले आहेत मी पाण्यात आणि त्याचे असे बारीक बारीक चॉप करून मी घेते. आता इकडे दूध उकळायला ठेवले आणि इकडे मी तूप काढायला घेतले खिरीसाठी ताजं. तर त्यात आपलं तूप चांगलं कडलेलं आहे. त्यात मी एक हे नागवेलीचं पान टाकलेलं आहे. आता हे तुपाचा गॅस आपण बंद करूया. इकडं आपल्या दुधाला उकळी चांगली आलेली आहे आणि दूध चांगलं आटलेलं पण आहे. तर एका छोट्या बाउलमध्ये मी थोडंसं गरम दूध काढून त्यात हे खवा आहे, तो खवा मी थोडासा नरम करण्यासाठी त्यात टाकत आहे. मंडळी, मध्ये मध्ये आठवणीनं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता हे आपण खवा भिजत टाकलेलं दूध ह्या सगळ्या दुधात मिक्स करून घ्यायचं आहे. परत ह्याला चांगली उकळी काढायची. आता आणि परत आपलं हे दूध घट्ट होईल खव्यामुळे. आज आमच्या मुलांचं एकत्र येऊन जेवणाचा त्यांच्या मित्रांसोबत कार्यक्रम आहे. त्यासाठी मी आज ही खीर बनवत आहे. अतिशय अप्रतिम आणि अतिशय टेस्टी अशी ही खीर तयार होते. आता ही सुंठ पूड आहे आणि वेलदोडीची पूड पण मी तेवढीच टाकत आहे. हे जायफळ आहे बघा, फक्त एवढंच ह्याला बस एवढंच कद्दूकस करायचं आहे. तुम्ही जास्त टाकलं तर झोप सगळ्याच येईल. हे एवढ्या प्रमाणातच 1, 2 ते 3च असं आपल्याला घासायचं आहे. तेवढं जेवढं बारीक होईल तेवढं. आता ह्याला परत आपण उकळी काढायची आहे. दूध आटवायचं काम चांगलं करायचं म्हणजे खीर अप्रतिम तयार होते. ही साखर ह्या सगळ्या 2 लिटर दुधात मी 200 ग्रॅम साखर घालत आहे. आता एका दुसऱ्या पातेल्यात मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि हे कट केलेले ड्रायफ्रूट्स सगळे ह्यात मी तळून म्हणजे शॅलो फ्राय करून घेते. त्यामुळे आणि जरा स्वाद आपल्या खीरीला चांगला येणार आहे. तुम्ही ही खीर नक्की करून पहा. अतिशय उत्तम टेस्ट या खीरीची ह्या पद्धतीने केलं तर होते. हे चांगलं 2-3 मिनटासाठी आपल्याला हे फ्राय करायचं आहे. ड्रायफ्रूटचे जेवढे तुम्हाला बारीक तुकडे करता येईल तेवढे तुम्ही करू शकता. बारीक चॉप करायला यायला पाहिजे ते. बघू शकता सगळं तूप आपलं या ड्रायफ्रूट्सने पिळून घेतलेलं आहे. आता एका ताटात आपण काढूया आणि ह्याच पातेल्यात आपण शेवया भाजून घेऊया. आपण शेवया आणलेत, 200 ग्रॅमचं पाकिट आहे. साधारण 60 ते 70 ग्रॅम शेवई आपण आता ही बारीक असे हाताने करून घेऊया आणि त्या पातेल्यात थोडंसं तूप टाकून ही भाजलेली शेवई आहे परत आणि चांगली भाजून घेऊया म्हणजे खिरीला आणि जरा चव येते. हे तूप आपण टाकलं आणि त्यात ही शेवई टाकायची. 2 लिटर दुधाला 60 ते 70 ग्रॅम शेवई भाजू द्या. तेवढी शेवई चांगल्या हाताने बारीक करून घ्यायची आणि असं तुपात भाजून. आता म्हणजे आपली बासुंदी झालेली आहे तयार. त्या बासुंदीत ही शेवई टाकून सोडायची. आता दणदणीत 2 उकळ्या काढायच्या ह्याला. हे सगळं करताना कुठेसुद्धा हे करपतं कामाचं नाही, हे लक्षात घ्यायचं. दूध करपतं कामाचं नाही, शेवई करपतं कामाचं नाही, ड्रायफ्रूट्स सगळं व्यवस्थित मंद गॅसवरती आपल्याला तिथं उभारूनच सगळं पूर्ण झाल्याशिवाय हलायचंच नाही. हे बघा, ही अशी शेवई 2 उकळीत शिजत्या. आता जवळपास आपली खीर तयार होत आलेली आहे. ही आता ड्रायफ्रूट्स सगळ्यात शेवटची स्टेप ही. आपण भिजत घातल्यामुळे ड्रायफ्रूट्स मऊ झालेले असतात. ते जास्त पण मऊ चांगलं लागत नाहीत, क्रंची छान लागतात. तर ते आपण आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या वेळेला ड्रायफ्रूट सगळे टाकायचे. आणि चव घेऊन तुम्हाला जर साखर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही आणि पण वाढवू शकता.
बघू शकता ड्रायफ्रूट्स पण आणि कुठल्या प्रकारचे असले तर. आता मी काय काढले, काजू बदाम आणि खारीक घातल्या. तुम्ही पिस्ता घालू शकता, अक्रोड घालू शकता, तुम्हाला जे आवडेल ते घाला. आता आपण एका डब्यात हे ओतून काढणार आहे आणि घरच्या आपण देवासाठी म्हणून एका बाउलमध्ये थोडी खीर ऑलरेडी बाजूला काढलेली आहे. किती छान कलर आला आहे बघा, दुधिया कलर. बघितला खाऊ वाटते. अतिशय अप्रतिम आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आपली अप्रतिम खीर तयार झालेली आहे.